Yes, we can start, Shivranjan. ओके. नमस्कार सगळ्यांना. आय थिंक this is third month of lockdown and we are running this BM Each One Teach One initiative. खूप छान वाटतंय पुन्हा एकदा सगळ्यांशी बोलायला, कारण लॉकडाऊन मध्ये इंटरॅक्शन कमी झाल्या होत्या. सो अशा प्रकारे इंटरॅक्शन होणं खूप छान आहे, खूप छान वाटतंय. अगेन या सेशनचं क्रेडिट खऱ्या अर्थाने BM ग्रुप साठीच, कारण I think one of the group member posted a query, I want to do a course on data science, आणि मग त्या डिस्कशन मधून ते उलगडत गेलं की असा सेशन थोडासा गरजेचा आहे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी, की डेटा सायन्स म्हणजे काय, ते कुठे असतं, कसं वापरावं, आपलं करिअर त्याच्यामध्ये कसं करावं. मग प्रश्न आला की माझं बॅकग्राऊंड नाही, मला पायथन प्रोग्रामिंग येत नाही, मला मॅथ्स येत नाही, मला स्टॅटिस्टिक्स येत नाही, किंवा असे अनेक प्रश्न. आणि मग बऱ्याच गोष्टी येत नाहीत आणि तरीही मला डेटा सायंटिस्ट व्हायचंय, तर मी काय करावं. एक डिस्क्लेमर खूप आधीच देतो की मीही एक्सपर्ट डेटा सायंटिस्ट नाही. मीही स्वतः शिकण्याचा प्रयत्न करतोय गेली 2.5-3 वर्ष, आणि ते शिकता शिकता मला जे एक्सपिरियन्सेस आले ते एक्सपिरियन्सेस मी डॉक्युमेंट करण्याचा प्रयत्न केला या सेशन मध्ये. सो एक छोटासा डिस्क्लेमर आहे, थोडा फनी आहे. जे काही या सेशन मध्ये आपण डिस्कस करणार आहोत ते एक लॉजिकल थिंकर म्हणून प्रत्येक फॅक्टला, प्रत्येक प्रेझेंट केलेल्या प्रत्येक इन्फॉर्मेशनला व्हाय असा क्वेश्चन विचारून आपण पुढे जाणार आहोत. त्यामुळे जर व्हाय क्वेश्चन विचारायचा नसेल तर प्रोसीड ॲट युअर ओन रिस्क. व्हाय क्वेश्चन विचारायचा असेल तर it's the fabulous world of data and the insights that you can draw out of data. Obviously जवळजवळ 2010-12च्या एका टाइम पिरियड नंतर अनेकांनी सांगायला सुरुवात केली की sexiest job of the 21st century is data science. Highest average salary, highest mean salary, highest median salary, best package in the world. मग फ्लोटिंग सुरू झालं. हाऊ टू बिकम अ डेटा सायंटिस्ट इन इंडिया, म्हणजे जणू काही इंडियामध्ये डेटा सायंटिस्ट बनणं ही एक वेगळी पद्धत आहे. हाऊ टू बिकम डेटा सायंटिस्ट विदाउट अ मास्टर्स डिग्री, मग त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टींचे स्टेप्स दिल्या गेल्या अनेक ठिकाणी. with due respects to all the institutions and academic bodies in the world, अनेक प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्सनी स्वतःचे प्रोग्राम सुरू केले. मग ब्लॅक बेल्ट सारखा प्रोग्राम आला, किंवा 5 महिन्यामध्ये डेटा सायंटिस्ट असे प्रकार आले. आणि तुमच्याप्रमाणेच मीही कन्फ्यूज होऊन अनेक ठिकाणी कोर्सेस जॉईन केले. साधारणपणे 1.5 लाख रुपये खर्च केल्यावर आणि फारसं फंडामेंटलचं नॉलेज न मिळाल्यावर मला पडलेला प्रश्न होता की जर मला कोणी विचारलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स मध्ये डिफरन्स काय, तर याचं सरळ साध्या सोप्या भाषेत कुठचाही टेक्निकल बॅकग्राऊंड किंवा कुठचाही सायन्स बॅकग्राऊंड नसलेल्या माणसाला मला ते कशा प्रकारे एक्सप्लेन करता येईल याचं उत्तर न मिळाल्यामुळे मी अनेक कोर्सेस मधून सोडले आणि 2017च्या सप्टेंबर-ऑक्टोबर पासून स्वतःचा अभ्यास करायला सुरुवात केली. कारण मला एक खूप वाईट सवय अशी आहे की मला कुठचीही गोष्ट, म्हणजे शिक्षक असल्यामुळे किंवा टीचिंग प्रोफेशन मध्ये असल्यामुळे मला आलेली कुठचीही गोष्ट ही समोरच्याला अत्यंत सोप्या शब्दात सांगायला जमेल का याची चाचपणी केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. आणि म्हणून हा सगळा प्रवास आणि जे काही मी शिकलो, जे काही मी एक्सपिरियन्स केलं त्याचं हे डॉक्युमेंटेशन. सो स्टार्टिंग विथ व्हॉट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. अगदी साध्या सोप्या शब्दात अनेक एक्सपर्ट्स आहेत आपल्या आजच्या सेशन मध्येही. जर माझं कुठे चुकत असेल तर मी नक्कीच मला करेक्ट करू शकता. हेल्प मी अंडरस्टँड इन डिटेल्ड वे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे मुळातच बुद्धिमत्तेचे 2 प्रकार पडतात. इंटेलिजन्सचे 2 टाइप्स, एक नॅचरल इंटेलिजन्स आणि दुसरा आर्टिफिशियल इंटेलिजन्स. नॅचरल इंटेलिजन्स म्हणजे सजीव किंवा मनुष्य प्राणी, ह्युमन्स, द वे दे लर्न, द वे दे अक्वायर नॉलेज,
the way they process the experiences, and based on those experiences and knowledge, the kind of actions, the kind of steps they take, the kind of decisions they make. Whereas artificial intelligence is, in simple words, mimics or try to mimic the human intelligence. म्हणजे जसं माणूस शिकतो तसंच मशीन्सही शिकण्याचा प्रयत्न करतात. मग अनेक टर्म्स आहेत, मशीन लर्निंग, डीप लर्निंग, डेटा सायन्स, डेटा मायनिंग, बिग डेटा, असे रोज शब्द कानावर पडत असल्याने आपल्याला प्रश्न पडत असतो की हे नेमकं काय आहे. सो कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये मशीन लर्निंग, डीप लर्निंग आणि रिइन्फोर्समेंट लर्निंग हे तिन्ही प्रकार आहेत. तर मशीन लर्निंग म्हणजे काय, तर लहानपणी आपल्याला शिकवलं जातं की हा स्केच पेन आहे किंवा हा पेन आहे, हा पेन आहे. आपण ह्याला 100 वेळेस बघतो आणि म्हणतो की हा पेन आहे, हा पेन आहे. मग मी अशा प्रकारचा पेन दाखवला किंवा मी अशा प्रकारचा पेन दाखवला, मी याला पेनच म्हणणार. मी जर हे औषधांचं पाकिट दाखवलं तुम्हाला, तर तुम्ही याला पेन नाही म्हणणार, कारण तुमच्या मनावर बिंबवलं गेलंय की ह्या औषधांचं पाकिट आहे आणि हा पेन आहे. सुपरवाइज लर्निंग, आपल्याला माहिती आहे की आउटपुट काय असायला हवं दिलेल्या माहितीवरून. अनसुपरवाइज लर्निंग मध्ये याच्या एक्झॅक्ट अपोजिट होतं थोडंफार, की आपण समान सिमिलर फीचर्स एकत्र आणतो आणि त्यांना ग्रुप करतो त्यांचे, आणि त्याच्यावरून आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न करतो. रिइन्फोर्समेंट लर्निंग मध्ये आपण खूप लहान असतो तेव्हा आपले आई वडील आपल्याला सांगत असतात, ते खूप तापलेलं भांड आहे, त्याला हात लावू नकोस. आपण जातो, हात लावतो, चटका लागतो आणि मग आपली पहिली रिएक्शन असते, आई ग. आपल्याला पहिला रिवॉर्ड मिळतो रिइन्फोर्समेंट लर्निंगचा, की इथून पुढे तापलेल्या भांड्याला हात लावायचा नाही. आपला पहिला एक्सपिरियन्स रिइन्फोर्समेंट लर्निंग. आता डीप लर्निंग म्हणजे काय, तर डीप लर्निंग म्हणजे मला लहानपणी हा एक पेन दाखवला गेला आणि माझ्या आयुष्यभर मला कुठच्याही प्रकारचा पेन दाखवला गेला तरी मी त्याला पेनच म्हणतो, कारण माझी असोसिएशन्स फॉर्म झालेली आहेत. मी पुन्हा पुन्हा तेच विचार करत नाही. मी फीचर माझ्या ऑब्झर्वेशन्स मधून क्रिएट होत जातात. मशीन लर्निंग मध्ये साधारणपणे आपण मशीनला फीचर्स देतो. डीप लर्निंग मध्ये मशीन स्वतःचे फीचर्स स्वतः एक्सट्रॅक्ट करते. आता फीचर म्हणजे काय, तर अगदी साधी गोष्ट, हा फोन आहे, हा फोन आहे, या फोनचं फीचर काय, तर स्क्रीनची साईज किंवा याचं बॅक कव्हरचा कलर किंवा याची कॅमेरा प्रॉपर्टी. गुणधर्म, फीचर म्हणजे मराठीमध्ये सांगायचं झालं तर गुणधर्म. मग असं सगळं असताना, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग असताना, मशीन लर्निंग किंवा डीप लर्निंग हे प्रेडिक्शन करतात, हे फ्युचर प्रेडिक्ट करतात किंवा फ्युचरमध्ये होणारी घटना प्रेडिक्ट करतात. आणि त्याच वेळेला डेटा सायन्स हे रेकमेंडेशन्स किंवा डिसिजन मेकिंग साठी हेल्पफुल असं रेकमेंडेशन आपल्याला दिलं जातं. उदाहरणार्थ, आपण अमेझॉनच्या वेबसाईटवर गेलो, आपण काहीतरी टाईप केलं, एखादं पुस्तक होतं, ते पुस्तक टाईप केलं, ते पुस्तक आपल्याला मिळालं आणि खाली आलं, आपण स्क्रोल डाऊन केलं की आपल्याला अजून माहिती मिळते, people who bought this have bought other similar products, they are, आणि मग लिस्ट मिळते, रेकमेंडेशन. तुम्ही आता काय वापरलं याच्यावरून तुम्हाला एक रेकमेंडेशन मिळतं. आता इथे अजून 2 टर्म्स आहेत, डेटा मायनिंग आणि बिग डेटा, त्याच्याविषयी आपण बोलूया. पण आत्तापुरतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज हे एक मोठं, दिस इज लाईक अ बिग कबर्ड. इन दॅट वी हॅव different boxes, machine learning, deep learning. Under machine learning we have supervised learning, unsupervised learning. Data science हे थोड्याफार फरकानं इकडेही येतं आणि ते इंडिपेंडेंटली काम करतं. सिमिलॅरिटीज किंवा या माझ्या अनालॉजी मध्ये थोडं कन्फ्युजन झालं असेल तर ते हळूहळू क्लिअर करण्याचा मी प्रयत्नही करतो. पण हा पण खूप मोठा आहे. आपण जनरली कधीही काही बोलत असतो, हे असं आहे पण, तर त्या पण मधला हा सगळ्यात मोठा पण. आजचा प्रश्न खूप मोठा आहे, कॅन आय बिकम अ डेटा सायंटिस्ट.
अनेक प्रश्न, पण ह्या प्रश्नांकडे जाण्याआधी, या स्टेटमेंट्सकडे जाण्याआधी मला चॅटबॉक्स मध्ये सगळ्यांकडून ऐकायला आवडेल की इथे जे उपस्थित आहेत आजच्या सेशन मध्ये, जे कोणी पार्टिसिपेंट्स आहेत त्यांच्याकडून, की तुमचं प्रोफेशनल एज्युकेशनल बॅकग्राऊंड किंवा तुमचा प्रोफेशनल एक्सपिरियन्स आताचा काय आहे. If it is science, you can mention that, but if you are from non-technical, non-science background, I would love to hear it. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये कमेंट करू शकता. Non-science and working in IT for 14 years in BCom, MBA, experience capital markets. Okay. MCom and professional experience into finance, equity research, credit rating, business excellence, non-technical, commerce, working in IT. Okay, interesting experiences. When you say working in IT, yeah, I completely agree. We have, okay, instrumentation engineer Apurva, nice, because I think you can help us understand all these concepts in detail. You have okay, oh wow, nice, aerospace since decade, automotive engineering. Okay, so fairly आपल्याकडे IT functional working is Vodafone. I have BCA science and MCA. Okay, 1 year Java developer working in IT, Python developer Manish. Very nice. So we have mix of participants. Some of us are from completely non-technical background but have experience in part of technical functions. Some of us are from pure technical background like computer science or Java or something like that, and some of us are from purely non-technical roles, non-technical field. So wonderful. I think the kind of variety we have answers this question. So can I become a data scientist? अनेकांच्या मनात ही वाक्य खूप सहज आत्ताही येत असतील. आय हेट मॅथ्स. आपल्यापैकी किती जणांना मॅथ्स आवडतं किंवा आवडत नाही? रादर लेट्स आस्क दिस क्वेश्चन इन अ डिफरंट वे. हाऊ मेनी ऑफ यू हेट मॅथ्स? आय हेट मॅथ्स. वाव, वंडरफुल. छान छान. ओके, येस, हेट लाईक हेल. ओके, माय गुडनेस, एवढं वाईट नाहीये मॅथ्स. Okay, you like maths, nice. Yeah, okay. आधी आवडत होतं, आता थोडा इश्यू आहे. ओके, फाईन. ओके, आय थिंक सो आय हेट मॅथ्स. एक नॉर्मल स्टेटमेंट जे मी खूप ऐकलंय. मी प्रोग्रामर नाही किंवा मी कधी कोडिंग केलेलं नाही. मला या फील्डमध्ये काम करण्याचा कॉन्फिडन्स नाही, कारण मी कधीच काम केलेलं नाही. माझं इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड नाही, माहित नाही. बरीच वर्ष डेटा सायन्स आणि इंजिनिअरिंग या दोन फील्डचं एकमेकांशी खूप जास्त अटॅचमेंट झालेलं होतं. हे खूप जास्त एलियन आहे. मी हे कधी ट्राय केलेलं नाही. मला स्टॅटिस्टिक्सच्या किंवा मला प्रोग्रामिंगच्या किंवा डेटा स्ट्रक्चर्सच्या कन्सेप्ट कळत नाहीत. मला अल्गोरिदमचं नॉलेज अजिबात नाही, आणि तरीही डेटा सायन्स मला करायचंय, मला करिअर करायचंय. सो पुढे जाण्याआधी माझा सगळ्यांना एक प्रश्न आहे. तुमच्या दृष्टीने डेटा सायन्स म्हणजे काय? Manipulate data, analysis of data, perfect, better structuring of raw data, absolutely fantastic. You are giving elements of data, give insights to increase the business, wonderful. Processing data to solve complex problems, management of big data, meaningful use of data to solve problems, analysis and structuring of data, playing with the data, correct. Data analytics, okay, analysis of complex data to solve
प्रॉब्लेम्स. ओके, मग जर हे सगळं करायचं असेल तर एखाद्या डेटा सायंटिस्टकडे एक तो डेटा सायंटिस्ट आहे असं म्हटल्यानंतर, okay, analysis of data using scientific methods to make it more meaningful, different data slicing various dimensions. Some of the answers are very close to what data science means. अनेक answers एलिमेंट्स दाखवतात डेटा सायन्सचे, आणि त्याच्यामुळे डेटा सायंटिस्ट, डेटा सायन्स म्हणजे काय याच्याकडे इन डिटेल येण्याआधी मी थोडस, जर हे सगळं करायचं असेल जे तुम्ही आता चॅटबॉक्स मध्ये मला आन्सर्स म्हणून देताय, तर त्या डेटा सायंटिस्टकडे अशा माणसाकडे कोणती स्किल्स असायला हवीत जी नॉन टेक्निकल आहे. स्टोरी टेलिंग ओव्हर डेटा गिव्हन. वंडरफुल, नाईस विकास, थँक्यू. सो what do you think? Logical thinking, wonderful. I think it's the primary thing that everyone should have. Analytical skills, common sense, query knowledge. Okay. Okay. Again, logical thinking skills, programming skills plus maths plus soft skills plus analytical skills. Okay, मी rather programming skills किंवा मॅथ्स पेक्षाही थोडंफार सॉफ्ट कडे बघतोय. क्वांटिटेटिव्ह डोमेन नॉलेज, वंडरफुल. लॉजिकल थिंकिंग, आय थिंक बिकॉज you have pinpointed one of the important thing in data science. Okay, let me go through मला जे माझ्या एक्सपिरियन्स मधून वाटलं तर त्याच्याविषयी मी हे सांगतोय आता की डेटा सायंटिस्ट जो कोणी आहे तो साधारणपणे त्याला पटकन घडणारे बदल कळत असतात. मग तो न्यूजपेपर वाचत असतो किंवा न्यूज ऑब्झर्व करत असतो किंवा ट्विटर्स ट्रेंडिंग ट्विट्स तो फॉलो करत असतो. he tries to understand trends. म्हणजे आय स्टील रिमेंबर की ट्रेंड स्पॉट करणं किती डिफिकल्ट आहे, कारण जनरली बझवर्ड्स खूप पटापटा वाढत जातात, पण ऍक्च्युअल रिअल ट्रेंड्स ऑब्झर्व करणं आणि ते पिक करणं, ते स्पॉट करणं थोडंसं कठीण असतं. आपण क्युरियस आहोत का? इफ आय एम अ डेटा सायंटिस्ट, एम आय क्युरियस और डू आय जस्ट फॉलो द कोड स्ट्रक्चर गिवन टू मी? The third intangible skill that I feel is creative. आता क्युरियस म्हणजे काय, तर मला इन्फॉर्मेशन मिळाली, माझ्या समोर इन्फॉर्मेशन आली, मी जशी तशी ऍक्सेप्ट करतो का किंवा मी त्याला प्रश्न विचारतो का? जर मी प्रश्न विचारत असेल आणि त्या मिळालेल्या इन्फॉर्मेशन वरून मी काहीतरी अजून डिग आउट करण्याचा प्रयत्न करत असेल, आय एम क्युरियस इनफ फॉर माय रोल. एम आय क्रिएटिव्ह इनफ? म्हणजे आपण बोलता बोलता गमतीने बोलून जातो की हे सगळा पसारा आहे, या पसाराला स्ट्रक्चर मध्ये कसं आणायचं. तर कॅन वी थिंक क्रिएटिव्हली टू आयडेंटिफाय व्हॉट एक्झॅक्टली इज द रूट कॉज, आणि आपण त्याला प्रत्येक वेळेला आहे त्याच स्ट्रक्चर मधून बाहेर काढण्यापेक्षा थोडस आउट ऑफ द बॉक्स जाऊन किंवा थोडस स्ट्रेच करून आपण वेगळा विचार करू शकतो का, असा काहीसा एक मुद्दा. त्याच्यानंतर नेटवर्कर. मला असं नेहमी वाटतं की डेटा सायंटिस्टला खूप चांगलं नेटवर्क करता आलं पाहिजे फेलो डेटा सायंटिस्टशी, तरच थॉट प्रोसेस एक्सचेंज होते, अंडरस्टँडिंग एक्सचेंज होतं, आणि जे रिसेंट हॅपनिंग्स आहेत ते एक्सचेंज होत असतात कुठेतरी. तो लॉजिकल थिंकर असायला हवा, ऍज यू ऑल मेन्शन्ड. या सगळ्या स्किल्स बरोबर, या सगळ्या व्हॅल्यूज बरोबर एक प्रकारचं जे सातत्य हवं, इट्स लाईक परझर्वेरन्स इज मोस्ट इम्पॉर्टंट स्किल फॉर अ डेटा सायंटिस्ट अकॉर्डिंग टू मी. वंडरफुल. नंबर्स, मला समोर आकडे दिसले की त्या आकड्यांबरोबर मला खेळावंसं वाटलं पाहिजे. वेदर, and it starts from as simple as tables
and it goes to finding patterns between given data set for me. So हे सगळं करत असताना एक डेटा सायंटिस्ट त्याच्या डेली लाईफ मध्ये आलेली माहिती, आलेली इन्फॉर्मेशन, त्या इन्फॉर्मेशनला अनेक प्रकारचे क्वेश्चन्स विचारून कंपनीच्या बिझनेसला त्याचा कसा फायदा होईल याच्यासाठी काही ऍक्शन्स क्रिएट करतो. हे त्याचं रोजचं काम आहे. more or less this is the work of a data scientist in a day-to-day life. आता so सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचं जसं लाईफ सायकल आहे, प्रोजेक्ट मॅनेजमेंटचं जसं लाईफ सायकल आहे, तसंच डेटा ड्रिव्हन प्रोजेक्टचं एक लाईफ सायकल असतं. आणि ह्याच लाईफ सायकल मध्ये आय वॉन्ट टू शेअर विथ यू multiple things, multiple career options that a field of a data science offers to us. सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट होतं हे अंडरस्टँडिंग प्रॉब्लेम पासून. अंडरस्टँडिंग द प्रॉब्लेम, सिच्युएशन आहे, इव्हेंट आहे किंवा काहीतरी घडते आणि त्याच्यामधून जो प्रॉब्लेम फॉर्म होतोय तो प्रॉब्लेम काय आहे याच्यावरती विचार करायचा. तो प्रॉब्लेम अशा रीतीने फॉर्म्युलेट करून सिंपल वर्ड्स मध्ये सगळ्यांसमोर ठेवायचा. हे एक अत्यंत महत्वाचा पार्ट आहे डेटा सायन्स किंवा डेटा सायंटिस्टच्या रोल मधला. जेव्हा डेटा कलेक्शन होत असतं, sample with example. Okay, explaining the same thing. So let's say example could be एखादं नवीन फीचर आपल्याला ऍड करायचंय एखाद्या एक्झिस्टिंग प्रॉडक्ट मध्ये. तर त्या प्रॉडक्ट मध्ये एक्झिस्टिंग फीचर ऍड करणं ही खरंच गरज आहे का? कस्टमर्सचा फीडबॅक काय आहे? कस्टमरला existing features आवडलेत का? So it's as simple as why do we feel every now and then there is a change in the product. तुम्ही रेफ्रिजरेटर पासून टीव्ही पासून ते टेबल फॅन्स पर्यंत प्रत्येक प्रॉडक्ट मध्ये इटरेशन्स मध्ये फीचर्स ऍड केली जातात. ती कशामुळे? तर कुठेतरी कस्टमरचा फीडबॅक, कॉम्पिटिटर अनालिसिस, मग त्याच्यामधून माझ्या प्रॉडक्ट मध्ये नवीन काय असायला हवं याचा बिझनेस स्टडी, आणि मग हा सगळा कॉम्प्लेक्स अंडरस्टँडिंग कुठेतरी डेव्हलपर्सना तो प्रॉब्लेम सेट, त्या प्रॉब्लेम वरती प्रोटोटाइप डेव्हलपमेंट करणाऱ्या सगळ्या टीम समोर तो अत्यंत सिंपल भाषेमध्ये मांडणं इज काइंड ऑफ अंडरस्टँडिंग अ प्रॉब्लेम. डेटा कलेक्शन इज द वन प्रोसेस वेअर वी कलेक्ट नेसेसरी डेटा. मग सेन्सर नेटवर्क वापरून आपण ऑटोमोबाईलचा डेटा कलेक्ट करतो, किंवा ऍज सिम्पल ऍज जर एखादा सोशल इम्पॅक्ट सेक्टरचा प्रोजेक्ट असेल तर आपण फोकस ग्रुप डिस्कशन करतो, किंवा जर ड्रग डिस्कवरी असेल तर त्याच्या संदर्भातले सगळे डेटा पॉइंट्स कलेक्ट केले जातात. डेटा कलेक्शन करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे, कारण फनीली सगळ्यात जास्त मिशअप्स हे डेटा कलेक्शन पासून सुरू होतात असं मला आता वाटायला लागलंय. कारण डेटा कलेक्शन मध्ये जर आपण काही मेजर पॉइंट्स कन्सिडर केलेच नाही, तो डेटाच कलेक्ट केला नाही, तर माझं पूर्ण पुढचं सायन्स मॉडेलच वर्क होणार नाहीये. बरं, डेटा कलेक्शन झालं, मी सगळी माहिती गोळा केली, आता लेबलिंग करणं ही फार गरजेचं असतं. म्हणजे कुठच्या डेटाला काय म्हणायचं. मी कलेक्शन केलं जेंडर वाईज, एज ग्रुप वाईज एक 5-10 हजार लोकांचं, आणि डेटा अनोटेशन करायचंय मला जेंडर लेबलिंगचं. म्हणजे आय एम गोइंग टू लेबल द जेंडर. ऑर मी सेल्फ ड्रायव्हिंग कार साठी व्हिडिओज कलेक्ट केले आणि मला त्याच्यामध्ये रोड कोणता, रोडवरचं डिवायडरचं साईन कोणतं, किंवा ट्रॅफिक सिग्नलचे कलर्स कोणते, हे सगळं अनोटेट करायचे प्रत्येक इमेज साठी मी कलेक्ट केलेल्या 50,000 इमेज सॅम्पल्स साठी. हे सगळं करत असताना मला ही काळजी घ्यायला हवी की मी जे प्रॉपरली जे मी लेबलिंग करतोय ते प्रॉपर आहे, ते इनलाईन विथ रिक्वायरमेंट आहे.
कारण मी इथे जर माझं डेटा लेबलिंग करेक्टली नाही केलं तर पुढे जाऊन माझ्या डेटा मॉडेलिंग मध्ये मला पूर्ण सिक्वेन्सिंग उभा करताना प्रॉब्लेम होणार आहे, प्रोग्राम वापरताना प्रॉब्लेम होणार आहे. डेटा अंडरस्टँडिंग म्हणजे हा डेटा कशा प्रकारचा आहे, याच्यामध्ये काही डुप्लिकेट व्हॅल्यूज आहेत का, नल व्हॅल्यूज आहेत का, ते अगदी 2 कॉलम्स मध्ये काही स्पेसिफिक रिलेशनशिप आहे का, मग ती रिलेशनशिप कशा प्रकारची आहे, ती रिलेशनशिप लिनियर आहे का, एक्सपोनेन्शियल आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करणं आणि डेटा अंडरस्टँड करून घेणं. एक क्लीन स्ट्रक्चर्ड डेटा अनस्ट्रक्चर्ड इन्फॉर्मेशन पासून, रॉ डेटा पासून एक स्ट्रक्चर्ड डेटा पुढे शेअर करणं इज समथिंग दॅट हॅपन्स इन अ डेटा अंडरस्टँडिंग. डेटा अंडरस्टँडिंग नंतर सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो तो डेटा मॉडेलिंगचा. But I'll pause here and I'll go back to understanding the problem. So somewhere understanding problem is a career scope of a business analyst, because he's the person who's going to understand the business problem and share his insights through either primary research or secondary research and frame a problem statement. So प्रत्येक कंपनीचा स्वतःचा एक मोटो असतो. दे वर्क विथ विजन, दे वर्क विथ अ मिशन. So the problem statement, identifying the correct problem statement is the work of a business analyst. Data collection is the work of a junior associate. तो सगळ्यात लोएस्ट रंगचं काम आहे डेटा कलेक्ट करणं. मग त्याच्यासाठीचे टूल्स क्रिएट करणं, मग ते फॉर्म्स असतील किंवा फोकस ग्रुप डिस्कशन्स असतील किंवा अगदी ऑनलाईन क्लासेस चालू आहेत आणि माझं इथे फेस रेकग्निशन टूल काम करतंय हे बघण्यासाठी की कोणाचा फेस कसा रिॲक्ट करतोय माझ्या स्टेटमेंट्सना. सो इट्स अ टाइप ऑफ डेटा कलेक्शन, व्हेरियस रिसोर्सेस. मग वेब स्क्रेपिंग करून तुम्ही इंटरनेटवरचा डेटा कलेक्ट करू शकता किंवा तुम्ही एखाद्या सेटिंग मध्ये किंवा एखाद्या ओपन एन्व्हायरमेंट मध्ये वेबकॅमचा वापर करून फेस रेकग्निशन वापरून डेटा कलेक्ट करू शकता. सो डेटा कलेक्शन इज वन अनदर सेपरेट टास्क. Data annotation, hey, I have not seen data annotation gaining strong base in India, but what I have understood is data annotation is a very important skill. आता याच्यामध्ये गंमत काय आहे की डेटा annotations मध्ये not only you need a programmer or a technology person, पण विचार करायचा एखादा नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगचा म्हणजे गुगल ट्रान्सलेटर सारखा प्रोजेक्ट आपल्याला करायचा आहे तर इंग्लिश मध्ये जरी विचार केला तरी एम इज आर चे एक सेकंड चॅट मध्ये काही क्वेश्चन आलाय. व्हेन पायथन इज गेटिंग युज्ड इन दिस सायकल. सचिनजी पायथन विषयी मी बोलतो पण पायथन याच्यातल्या प्रत्येक ठिकाणी यूज होऊ शकतं. आय विल टेक दिस क्वेश्चन, पण ऑनेस्टली स्पीकिंग मी आज पायथन न वापरताही डेटा सायन्स मधल्या कुठच्या करिअर्स वरती आपल्याला फोकस करता येऊ शकतो याच्यावरती बोलणार आहे. सो आय विल स्टिक टू द टॉपिक बट आय विल आन्सर युअर क्वेश्चन ऍट द एंड. डेटा अनोटेशन मध्ये खूप प्रकारे कम्प्युटर लिंग्विस्ट म्हणजे लँग्वेज एक्सपर्ट्स हे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग मध्ये मदत करू शकतात. एखादी इंडियन साइन लँग्वेज सारखा प्रोजेक्ट आहे जो डीफ अँड डम लोकांसाठी सपोर्ट सिस्टीम उभी करण्यासाठी म्हणून सध्या अनेक लोक काम करतात, तर त्याच्यामध्येही लेबलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. लेबलिंग करताना तुम्ही इमेज किती साईजने क्रॉप करताय याच्यावरती फोकस ठेवलं पाहिजे. तुम्ही हँड रेकग्निशन जर करत असाल तेही देवनागरी स्क्रिप्टसाठी किंवा व्हर्नॅक्युलर मीडियमच्या लँग्वेजेसच्या स्क्रिप्टसाठी. सो कन्नडा, तमिळ, मल्याळम, तेलुगू, देवनागरी और इवन मोडी लिपी. तुम्हाला प्रत्येक कर्व वरती लक्ष ठेवायचे की इज दॅट कर्व, इज दॅट स्ट्रोक राईट. डेटा अनोटेशन इज सो व्हेरी इम्पॉर्टंट इन द सिस्टम की without proper data annotation, I don't think so data science project can even go ahead. इथे डेटा अंडरस्टँडिंग मध्ये ही खूप गमतीजमतीच्या गोष्टी होतात. माझ्या फील्ड मधला एक्सपिरियन्स म्हणून शेअर करतो. अनेकदा काय होतं की मुलांचा डेटा गोळा केला जातो प्रोजेक्ट्स म्हणजे इम्पॅक्ट स्टोरीज लिहिण्यासाठी आणि मग
टायपिंग एरर होतात, मेल बॉय, गर्ल फिमेल, किंवा एज 10 होतं, ते टाईप करताना 12 झालं, किंवा ते टाईप करताना काहीतरी वेगळं एज टाईप झालं. तर सिस्टमच्या दृष्टीने ही चूक नाहीये, पण कुठेतरी त्या डोमेन एक्सपर्टला डेटा अनोटेशन मध्ये किंवा डेटा अंडरस्टँडिंग मध्ये ह्या बारीक बारीक गोष्टीवरती लक्ष ठेवायला हवं की हे माझ्या डोमेनच्या एक्सपिरियन्स मध्ये मॅप होत आहे का. So if you are someone coming from language expertise in natural language processing projects, your skills are equally important for data annotation or data understanding. If you are coming from a healthcare profession, then in drug discovery or in that entire prediction system, your inputs are valid because you are the right person to tell us what happens when this particular event occurs. डेटा मॉडेलिंग आणि मॉडेल इव्हॅल्युएशन हे दोन थोडे प्रोग्रामिंगचे विषय आहेत. पण असं नाहीये की ज्याचं बॅकग्राऊंड आयटीचं नाही किंवा ज्याचं बॅकग्राऊंड कम्प्युटर सायन्सचं नाही असा माणूस या दोन्ही फील्डमध्ये काम नाही करू शकत, असं नक्कीच नाहीये. फक्त वेळ लागेल. अनोटेशन युज्ड इन इंडिया. ओके. डेटा मॉडेलिंग आणि मॉडेल इव्हॅल्युएशन हे महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये प्रोग्रामिंगचा जास्त वापर होतो. अनेक टूल्सही अवेलेबल आहेत, पण थोडं टेक्निकल एक्सपिरियन्स हवा या दोन गोष्टींसाठी. Model deployment is where your Apache, Spark, Hadoop, all those systems, data engineering tools comes into place. And again, once you have understood the data, once you have formulated the problem, once your data collection is ready, once you annotate the data, once your data understanding is clear, and when you deploy it in the system, you have to reiterate to understand the problem in detailed way, understand the outcomes of your model, understand whether your predictions, whether your recommendations are aligning with the system or not, and then restructure everything. So understanding the problem aligns with business analyst. Data collection works with probably research, surveys, web scraping, or something like that. Data annotation is somewhere I feel data annotations मध्ये Indian sign language आणि Indian vernacular language translation मध्ये भारतात तरी खूप जास्त डेटा अनोटेशन मी बघितलंय. इफ आय एम नॉट रॉंग, पोस्चर मॅनेजमेंट सिस्टम्स मध्येही डेटा अनोटेशन खूप केलं जातं. स्पेसिफिकली जेव्हा बिहेवियरल अनालिसिस केला जातो, म्हणजे आपल्या बसण्याच्या पोस्चर वरून एम आय हॅपी इन द एन्व्हायरमेंट और एम आय डू आय नीड सम सपोर्ट, is where the data annotation in at least I have experienced in my work. Data understanding मध्ये fair bit of programming वापरलं जातं. Python प्रोग्रामिंग असेल किंवा आर प्रोग्रामिंग असेल किंवा अजून अवेलेबल टूल्स असतील, मॅटलॅब आहे. डेटा मॉडेलिंग मध्येही प्रोग्रामिंग वापरलं जातं. मॉडेल इव्हॅल्युएशन मध्ये यू हॅव ट्रेन अँड टेस्ट डेटा, तुम्ही ते टेस्टिंग करता. सो दी ideally data modeling and model evaluation takes some time for a non-programmer person to work with this. It's not difficult, but it's not easy also. So this is how the data driven project life cycle is, आणि त्या project life cycle ला अनुसरून this is how the job scenario is placed. So based on this, okay, this is what the big data is. So big data चा विषय मगाशी निघाला होता की पण बिग डेटा म्हणजे काय, तर इट्स नॉट जस्ट अबाउट व्हॉल्यूम ऑफ डेटा, पण त्याच्यात व्हॉल्यूमही हवं, डिफरंट टाइप्स ऑफ फॉर्मॅट्स हवेत, काहीतरी युजफुल इन्फॉर्मेशन आपल्याला त्यातून एक्स्ट्रॅक्ट करता आली पाहिजे. at what rate I'm collecting the data is also important, आणि what kind of inconsistencies I'm dealing with is also very important in big data. I'm not going to talk about big data as of right now.
पण these are the different roles that I have felt in the data science domain. So जसे सेपरेट रोल्स आहेत, बिझनेस अनालिस्ट आहे किंवा डेटा अनोटेशन एक्सपर्ट आहे किंवा डेटा मॉडेलर आहे किंवा डेटा इंजिनिअरिंग आहे, या सगळ्यांना एकत्र घेऊन चालणारा डेटा सायंटिस्ट एक आहे. देन यू हॅव लॅडर सिनियर डेटा सायंटिस्ट और समथिंग लाईक दॅट. पण डेटा व्हिज्युअलायझेशन एक्सपर्ट्सही खूप गरजेचे असतात. आलेला डेटा रिप्रेझेंट करणं एका व्हिज्युअली अपिलिंग फॉर्मॅटमध्ये, आणि तो फॉर्मॅट, ते स्ट्रक्चर, म्हणजे आज सकाळीच बेंगलोर मराठीच्या उद्योग भरारीच्या मीटमध्ये नारायण अंबुलकेकरांनी एक एक्झाम्पल शेअर केलं होतं की त्यांच्या नवीन बिझनेस प्लॅनसाठी अवघ्या 6 स्लाइड्स मध्ये त्यांचा अख्खा बिझनेस प्लॅन त्यांनी रिप्रेझेंट केला होता. सो the data visualization is equally important along with this. When you are working with impact sector like healthcare, serving underserved communities, storytelling with the impact is a key skill. You have domain experts in the field, so you need a teacher when you are looking at classroom behavioral recommendations, or if you are trying to create a system like Diksha portal where you upload the content and you extract the pedagogical inputs, you need teachers to give you inputs. If you are working in a innovation domain, then you need someone who is who understands design thinking, who understands empathy, who understands user persona, and he is helping you to analyze the given situation, given product, given proposal, and come up with the solution. बिग डेटा इंजिनियर किंवा डेटा इंजिनियर हे 2 अजून रोल आहेत. मॉनिटरिंग अँड इव्हॅल्युएशन एक्सपर्ट. सो the kind of data required for CSR projects किंवा तुमचे वॉटरशेड मॅनेजमेंट प्रोजेक्ट आहे, सोलर सिस्टम प्रोजेक्ट्स आहेत किंवा पॉलिसी इम्प्लिमेंटेशन लेवलचे अनालिसिस आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला ते थ्रू आउट द प्रोसेस मॉनिटर करावं लागतं. ती प्रोसेस तुम्हाला इव्हॅल्युएट करावी लागते आणि त्या प्रोसेस इव्हॅल्युएशन नंतर तुम्हाला रेकमेंडेशन द्यावी लागतात पॉलिसी लेवलला की व्हॉट चेंजेस हॅज टू बी डन. सो दिस इज अगेन अनदर कम्प्लिटली डिफरंट फील्ड that you work with. आणि monitoring and evaluation expert, from what I have experienced, do not use Python or R or anything special. They have couple of tools like SPSS and Stata, but also you can work with Excel. आता थोडस आता डेटा सायन्सचा विषय निघालाच आहे, तर त्याच्यामुळे हे इनएव्हिटेबल आहे. पण प्रोग्रामिंग लँग्वेजेस कोणत्या वापरल्या जातात, तर बरंच आहे इथे. नॉट एक्झॅक्टली ऑल आर प्रोग्रामिंग लँग्वेजेस. पायथन, आर आणि जुलिया, स्कॅला, गो या प्रोग्रामिंग लँग्वेजेस आहेत. टॅबलॉ इज वन ऑफ द फंटॅस्टिक डेटा व्हिज्युअलायझेशन अँड डेटा डॅशबोर्डिंग व्हिज्युअल टूल आहे. SQL सारखा डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम आहे. टेन्सरफ्लो, पायटॉर्च, सायपाय सारखी पायथन वर बेस्ड लायब्ररीज आहेत जे तुम्ही वापरू शकता. At the same time, Microsoft Excel is also a very powerful tool if you are considering your journey in data analysis, data science field. डेटा सायन्सची टूल्स खूप आहेत, घाबरून जाण्यासारखं कारण नाही. You have databases, you have Spark, Python sarke tools, you have Pandas, scikit-learn sarke libraries ज्या तुम्हाला directly code म्हणजे data science किंवा algorithms तुम्हाला implement करायला देतात. R चे visualization tools आहेत किंवा इतरही अनेक tools आहेत. You have other tools like Tableau or SPSS or Stata or SAS or Google AutoML or even IBM Watson for that matter. So okay, खूप बोललो मी. कसं वाटतंय specifically I just want to know from non programming background people की
हे चित्र, कुंफू पांडाचा हा एक्झॅक्ट सीन आणि आत्ताचं तुमचं फिलिंग, where you are, what do you feel? So there is a question. Shubham, I will take your question in the at the end of the session. A similar feeling? Okay, probably. माझं अजूनही सिमिलर फिलिंग आहे याच बाबतीत. So this is probably जर तुम्ही पहिल्यांदाच डेटा सायन्सशी फॅमिलियर होत असाल तर दिस कुड बी द फिलिंग, ओव्हरवेल्मिंग फिलिंग असू शकतं की अरे एवढी टूल्स आहेत, एवढं स्किल लागतं, एवढं सगळं आहे आणि हाऊ आय एम गोइंग टू गो अहेड इन दिस फील्ड. सो लेट्स मूव्ह अहेड. स्टोरी अबाउट मी. माझं 2017चं स्किल सेट, मला याच्यातलं थोडंफार येत होतं. एक्सेल कळायचं कारण मला बेसलाईन वर्सेस एंडलाईन रिपोर्ट पाठवावा लागायचा. मी मॅथ्स आणि सायन्स हे 2 विषय शिकवायचो. स्टॅटिस्टिक्स मला ॲव्हरेज, स्टँडर्ड डेव्हिएशन आणि मीडियन पुरतं कळायचं. एकच स्किल माझ्या हातात होतं ते म्हणजे डिझाईन थिंकिंग आणि स्क्रॅच प्रोग्रामिंगचं. त्याचा आणि याचा कितपत फार संबंध लागणार आहे मलाही माहित नव्हतं. But over the period of last 3 years, this is what I did when I started learning data, asking questions to data to form insights which will help my organization. So when I started my journey, I started helping my organization build a custom application to track and monitor 60 programs. ज्यांची combined worth 100 CR होती. I know it's not a big deal, पण ते माझ्या दृष्टीने होतं कारण एकतर हे सगळं मी एक्सेल मध्ये करत होतो. 60 प्रोग्राम्स, 60 प्रोग्राम मॅनेजर्स आणि त्यांची 750 जणांची टीम, या सगळ्यांना एकाच वेळेला ट्रॅक करायचं, त्यांचा परफॉर्मन्स ट्रॅक करायचा, तो मॉनिटर करायचा आणि त्याच्यावरती प्रत्येक वेळेला फीडबॅक द्यायचा. वॉज अ की टास्क. when I started working with my entire innovation journey, 60,000 मुलांना डेटा ड्रिव्हन प्रोग्राम मध्ये कसं ट्रॅक करायचं हा खूप मोठा प्रश्न होता. आणि हे सगळं करताना गेल्या वर्षी एक चॅलेंज आलं की भारतातल्या सगळ्या शिक्षकांना कम्प्युटर सायन्स टीचर्सना AI शिकवायचंय. तर हे सगळं करायचं कसं, हे अनेक प्रश्न होते जे पायथन, एक्सेल, डेटा व्हिज्युअलायझेशन मधून आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केले. आणि गेल्या 15 दिवसात एक हर्क्युलियन टास्क आम्ही हातात घेतली की जवळजवळ 15 दिवसात 20,000 सेशन्स शेड्यूल करून इम्प्लिमेंट करायचे. आणि डेटा इतक्या फ्रिक्वेंटली आमच्याकडे येत होता की एव्हरी 10 मिनिट्स देर वॉज अन अपडेट, आणि तो आम्हाला मास्टर डेटाबेस मध्ये तेवढ्याच फ्रिक्वेंटली अपडेट करायचा होता. सो हे सगळं करताना मजा खूप आली, आम्हाला शिकायलाही खूप मिळालं. आणि एक गोष्ट कळाली की डेटा सायन्स असेल, डेटा अनालिसिस असेल, शब्द खूप वेगवेगळे असले तरी एक खूप की प्रॉब्लेम आहे, एक खूप की पॉइंट आहे की मला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. आय हॅव टू गिव्ह insights from this data that is coming to me. From raw data, I have to give some processed information. So, जे सुरुवात करतायत त्यांच्यासाठी ब्लॉक बेस्ड टीचेबल मशीन सारखा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही काम करू शकता. IBM वॉटसन सारखा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला फार जास्त कॉन्सेप्च्युअली डीप डाईव्ह जाता येतं, प्रोग्रामिंग प्लॅटफॉर्मचा विचार न करता. दिस काइंड ऑफ थोडंसं व्हिज्युअलायझेशन विषयी की अशा प्रकारची व्हिज्युअलायझेशन जी क्लिअर आहेत, बाय वर्ड्स, बाय कलर्स, बाय सेटिंग, की जी क्लिअरली मेसेज एक्सप्लेन करतात की काय प्रकारचा मेसेज मला द्यायचा आहे. हे सगळं आम्ही केलं कसं, तर माझ्यासमोर काही कीवर्ड्स होते की अंडरस्टँड हाऊ दिस टेक्नॉलॉजी फंक्शन्स, एखादा एक्झिस्टिंग प्रॉब्लेम घ्या, तो स्वतः सॉल्व्ह करा, तो मॅच करा, प्रिव्हियस आउटपुट आणि तुमचं आउटपुट सेम आहे का, डिफरन्स असेल तर ते का, आस्क क्वेश्चन्स वेर एव्हर यू कॅन. आणि इट्स ओके इफ यू डोंट नो प्रोग्रामिंग, यू कॅन ट्राय एव्हरीथिंग. रिसोर्सेस खूप वापरले, कॅगल पासून 538 पर्यंत आणि युडासिटी पासून कोर्सेरा पर्यंत. जिथे जिथे मला कुठे काही डेटा सायन्स आणि टूल्स विषयी माहिती मिळत गेली किंवा प्रोग्रामिंग विषयी माहिती मिळत गेली, तिथे मी वाचत गेलो, समजून घेत गेलो. मी ज्या काही स्टेप्स फॉलो केल्या त्या स्टेप्स या होत्या.
एक कोणतं तरी फील्ड स्किल सेट, आयदर डेटा व्हिज्युअलायझेशन, डेटा इंजिनिअरिंग, or data cleaning, or data understanding, or data annotation. Select one, execute the sample exercises, read the documentation, modify the program to observe the change in output, document your tinkering. म्हणजे सगळ्यात जास्त ज्याने मदत केली ती डॉक्युमेंटेशनने. आणि हे सगळं प्रत्येक वेळेला शेअर करत चला, अनेकांचे फीडबॅक येतात, त्याच्यावरून खूप कळत जातं कुठे चुकतोय, कुठे बरोबर आहोत. And again, finally, this is where it goes to ki does anyone knows the story of this building? ही बिल्डिंग कोणती आहे माहिती आहे या बिल्डिंगची स्टोरी? Empire State Building, absolutely. Story? Okay, fantastic. So it's fine. म्हणजे मलाही माझ्या फर्स्ट बॉसने सांगितली होती, अमित पैठणकर. I remember his name even. He shared this story with me on my first joining day. It took exactly 465 days in probably a terrorist attacked on Empire State or World Trade Tower, World Trade Center, I think, Twin Towers. So Empire State Building was built in 465 days back in first 2-3 decades of 20th century. So त्यावेळेला एवढी मोठी बिल्डिंग, जी पुढची 80-90 वर्ष जगातली सगळ्यात उंच बिल्डिंग होती, जर 465 दिवसात बांधून होते, तर आपणही आपलं करिअर आपल्याला हव्या त्या फील्डमध्ये कुठच्याही बॅकग्राऊंडने येऊन करू शकतो. कपल ऑफ थिंग्स आय डिड. मी प्लेज घेतली की मी पुढचे 100 दिवस रोज 1 तास का होईना पण मी माझं लर्निंग चालू ठेवेन. आय विल फाइंड माय अकाउंटेबिलिटी पार्टनर आणि मी माझे ड्रीम करिअर जर्नी सुरू ठेवेन. आय यूज सोशल मीडिया, लिंक्डइन वापरलं होतं. I would urge you all also to do if you really are passionate about this. Make your goal public and ensure that you are working with your accountability partner and you are delivering this 100 days of data science with whatever skill you want to do. So if you want to do visualization, 100 days of data science with data visualization. कारण कुठेतरी सतत आपल्या स्किल वरती मेहनत घेणं हा एकमेव उपाय आहे या सगळ्यावरचा. So that's all from my side. Now I will take questions. आधीच काही questions आहेत. एक शुभमचा क्वेश्चन आहे, is data scientist expected to have detailed knowledge of big data? उत्तर हो आणि नाही दोन्ही असायला हवं असं मला तरी वाटतं, कारण डेटा सायंटिस्टला बिग डेटाचं नॉलेज असायलाच हवं असं नाही, पण he should understand the technology to ensure whatever is happening is. पण जर त्याचा म्हणजे जेव्हा त्याची अपॉइंटमेंट झाली किंवा जेव्हा जर त्याचा तो प्रोजेक्टच असेल तर he should obviously know, but if it is not related to it then understanding should be fine, I think. How to excel in statistical skills needed for data science? Practice आणि इम्प्लिमेंटेशन. म्हणजे तुम्हाला अशी क्रंचिंगची सवय लागली पाहिजे की समोर नंबर्स दिसले की पहिल्यांदा आठवलं पाहिजे याचा मोड काय आहे, मीडियन काय आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन मी कसं काढू, विल व्हेरियन्स वर काय लागणार आहे माझ्या समोर. हे this is what it is. म्हणजे there is no other shortcut to excel in statistical skills. Practice आणि जिथे कुठे मिळेल तिथे ती statistical skills वापरा. How a domain expert play a role in data science? Okay, because I think तुमचा क्वेश्चन व्हॅलिड आहे, how statistical skills, पण right now what I can say is you practice and you implement it in the data that you have. As in you can go on Kaggle, you can take Titanic, as basic as Titanic data,
or as simple as you can get data of global innovation index right from 2012 to 2019, how it has helped. uh, okay, how I hope, because it answered at least 1% of your doubt. um, okay, how a domain expert play a role in data science, like storage domain. Again, storage domain, I don't have exact idea. One domain expert is the key of data science is what I understand. कारण जर डोमेन एक्सपर्ट नसेल तर रेकमेंडेशन सिस्टम उभी करणं is bit difficult. I always say half of the Indian education technology companies don't have teachers on board. That's a sad story, because if you don't have domain experts, uh, it's not going to work. But how it relates to storage domain, I think I have to come back to you with the detailed answer. I cannot comment on it. Sachin, I think we can connect offline. Uh, okay. So if I want to become data scientist, then I should learn Python as well as R programming language. Absolutely not. It's okay if you don't learn either of them. As I said, there are multiple domains in data science. You can be an expert data annotator or expert data visualizer, and yes, people will hire you as a data visualization expert. Redaptive is a company based in Pune which hires data visualization experts because they need them. They are energy meter company and they need data visualization experts. You don't have to export in Python or R or specific language. You can use Tableau for that. Uh, if you want to be a Python expert, then you should learn Python language. But my preference will be choose either one of them, either Python or R. डेटा सायन्स कोर्सेस बँगलोर मध्ये कुठे जॉईन करावा? ऑनेस्टली स्पीकिंग, डेटा सायन्स कोर्सेस जॉईन कुठे करावा याचं उत्तर देणं थोडं चुकीचं आहे. आय डोंट नो. आय डोंट, मला माहित नाही की असं खरंच शिकता येईल का. इट टेक्स टाइम, इट टेक्स एक्सपिरियन्स. म्हणजे आपल्याच ग्रुपमध्ये अनेक जण आहेत की ज्यांच्याकडे 10 वर्षांचा डोमेन एक्सपिरियन्स आहे. दे हॅव they want to shift to a data science career and they're still struggling, not because they don't have domain expertise, but they are still figuring out how to cope up with tech tools. But I think that's the matter of time that you will have expertise. Data science courses Bangalore मध्ये offline कुठे join करावा, I really have no idea, कारण I stopped believing any of the institutes that is working right now. One of the course that has helped me a lot is AI for Everyone on Coursera. AI for Everyone course helped me understand nuances of terminologies that I throw. AI, data science, machine learning, deep learning, हे जे मी काही ऐकत असायचो ना पूर्वी, ते मला ग्राउंड वरती आणण्याचं काम AI फॉर एव्हरीवन ने केलं. मला बिझनेस पर्स्पेक्टिव्ह दिला त्या कोर्सने. हार्डली 10 तासांचा कोर्स आहे. आय डोंट नो, you can do it in a day probably. Then you can choose what exactly you want to do. माझं डोमेन एज्युकेशन आणि सोशल इम्पॅक्ट सेक्टर आहे, सो मी माझ्या जॉब मध्येच हे सगळं शिकत गेलो अँड आय स्टार्टेड टेकिंग मोर रिस्पॉन्सिबिलिटीज ऑन डेटा. And that's why somewhere handling 2000 resource person, 2000 members team who interact with more than 3 lakh students on field every single day, it helps me build a process for my organization. My data gives me recommendations for what should I teach next day. But for sure, Udemy, Udacity, Coursera, edX, they will help you understand. But copy tinker challenge is the fundamental principle of learning any new skill. If you can do it for continuously 20-21 days, then that skill should start coming to you. Agreed, Samir, Udemy is a good option, but honestly I never went back to the Udemy course after the first session. I don't know, the course might be really good, but I was never able to go back. I tried even Udacity.
after some time it becomes very, very difficult. Expectation in market is you must be having multiple skill sets like SAS, SQL, Python, ML for a fresher or new in this area. It is difficult to survive. Can you please guide? Answer to this question is fairly simple. कसं आहे, जॉब डिस्क्रिप्शन मध्ये सगळं लिहिलं जातं. म्हणजे जे डेटा सायन्स नावाचा एक कीवर्ड गुगलमध्ये सर्च केला की जे काही येतं ते सगळं लिहिलं जातं. पण त्यातलं सगळंच त्या जॉब रोलला आवश्यक असतं असं नाही. सो you having expertise in one single programming skill is sufficient enough. The others can come. कारण कसं आहे, शेवटी तुम्हाला अंडरस्टँडिंग तुमचं स्वतःच असलं पाहिजे. तुम्ही पायथन काय किंवा आर काय हे इट्स अ मॅटर ऑफ अ डे. तुम्हाला जर सगळे सिंटॅक्सेस सांगितले आणि जर तुम्हाला माहित असेल की डेटा एक्सप्लोर कसा करायचा किंवा नल व्हॅल्यूज कशा शोधायच्या, तर इट्स अ मॅटर ऑफ अ गुगल सर्च वेदर यू आर युझिंग आर ऑर पायथन. I don't feel any difference between these two. Why it has to be a separate skill? मशीन लर्निंगच्या बाबतीत खूप डिफरन्स आहे, कारण तिथे तुम्हाला अल्गोरिदमचं नॉलेज असायला हवं. आणि दॅट्स वाय आय सेड मशीन लर्निंग किंवा मॉडेलिंग जिथे येतं तिथे हार्डकोर प्रोग्रामर लागतो. आता इथे एक पॉइंट मला हायलाइट करायचं आहे की यू हॅव टू चूज बिटवीन प्रोग्रामिंग अँड कोडिंग. प्रोग्रामिंग इज अ स्किल वेअर यू try, understand the problem and solve it. Coding is you translate that algorithm into a syntax which is well known. पण तो अल्गोरिदम लिहिणं हे जर तुम्हाला जमत असेल तर I strongly feel Python or SQL or ML is not a big deal. Controversial statement आहे, but this is what my personal opinion is. It is difficult to survive, I agree. बट इफ यू कॅन सॉल्व्ह अ प्रॉब्लेम, सी प्रत्येक वेळेला डेटा सायन्स मध्ये एक डिमांड मी बघितलेली आहे ती म्हणजे हॅव यू वर्कड ऑन डेटा क्लिनिंग ऑनेस्टली. बऱ्याचशा इन्स्टिट्यूट्स मध्ये तुम्हाला क्लीन्ड डेटा दिला जातो. म्हणजे साधं एक्झाम्पल की तिथे सेमिकोलन दिला जातो 2 वर्ड्सच्या मध्ये सांगितलं की हा सेमिकोलन आहे, या सेमिकोलन वर तुम्ही स्प्लिट करा. स्प्लिट करताना तुम्ही तो सेमिकोलन हे द्यायचा आणि हा फॉर्म्युला हे स्टेटमेंट वापरायचं. दॅट्स नॉट डेटा सायन्स, सॉरी. तुम्हाला ते कळायला पाहिजे की स्प्लिट वर्ड कोणता आहे, कुठच्या पॉइंटला कुठच्या कॅरेक्टरला हे सगळं स्प्लिट होतंय. मग मला पहिला माझा ओरिजिनल कॉलम ठेवायचा आहे की मला वेगळीच डेटा फ्रेम बनवायची आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तर, हे सगळे प्रश्न तुम्हाला पडले पाहिजेत, तर ते डेटा सायन्स शिकण्याची मजा आहे. तुम्ही डेटा सायन्सच्या प्रेमात पडला पाहिजेत. डेटा सायन्स जस्ट फॉलो करण्यात काही पॉइंट नाहीये. AI, मशीन लर्निंग, डीप लर्निंग किंवा डेटा सायन्स हे सगळे बझवर्ड्स आहेत, पण त्याचं सगळ्याचं मूळ एकाच ठिकाणी आहे की कॅन यू टेक डेटा, आस्क राईट क्वेश्चन्स टू द डेटा अँड गेट मी इनसाइट्स. We have business leaders in this session right now. You can ask them probably whether it matters to anyone whether you know Python or R, but what matters probably is can you give insights with your skill. मग ते R असेल किंवा Python असेल, it doesn't, I personally don't feel it's a specific skill that you really need. तुम्हाला जे येते त्याच्यातून तुम्ही ते इनसाइट्स क्रिएट करू शकता का? Okay, Samir, I think I don't have fixed answer for your question, but this is what my personal opinion is. I have started learning data science journey, how one can get job in such lockdown. Okay, definitely. You can connect me over LinkedIn. That's one. Bangalore Marathi Welfare Associationच्या मेन टेलिग्राम ग्रुपला असाल तर you can post your query that you're looking for a job in data science. I can help you if I get some opening with me. Most of the openings that I get are from either startups or from impact sector. So if you are ready to take the challenge, then definitely there are openings right now.
in this time, from where to start? I think let's start from the basics of the programming and not coding. मग साध्या साध्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, की मी ट्विटरवरचा डेटा कसा स्क्रेप करेन किंवा तो कसा कलेक्ट करेन, किंवा बेसिक पायथन मध्ये मी इटरेटर्स कसे लिहीन. जर तुम्हाला प्रोग्रॅमिंगची आवड असेल तर. जर तुम्हाला प्रोग्रॅमिंग नको असेल, टूल्स वापरायची असेल, इफ यू आर नॉट कम्फर्टेबल विथ प्रोग्रॅमिंग, go get Tableau. Let me show you one simple demonstration if I can. One second. Let me have it. Kapil, एक दोनच मिनिटं फक्त. Let me show this. Okay, so this is, हे टॅब्लो मी शिकण्याचा प्रयत्न करतोय आता व्हिज्युअलायझेशन साठी, आणि COVID-19चा रेसिंग बार चार्ट क्रिएट केलाय. हे करताना मला काय काय शिकायला मिळालं, हे खूप मजेशीर आहे. हा कसा पॅटर्न पुढे गेला, हे सगळं कसं झालं. साधारणपणे मार्च मिड पर्यंत चायना खूप पुढे होता, आणि सडनली मग बाकीचे देश पुढे यायला लागले. सो हे व्हिज्युअलायझेशन शिकणं, हे मी ट्राय केला, हे मला कुणीही शिकवलं नाही, हे कुणी मला सांगितलं नाही, पण हे मी प्रयत्न केला होता की if I'm talking about visualization, I should understand how a visualization is created. बरं, याचा सोर्स कुठेही अवेलेबल नाही. म्हणजे युट्यूब वरती व्हिडिओ बघत बघत किंवा डेटा सोर्स कलेक्ट करत, मग वर्ल्डोमीटर सारखा डेटाबेस आम्ही शोधला, COVID-19 tracker.org सारखा डेटाबेस आम्ही शोधला, मग त्याच्या CSV फाईल कशा रीड करायच्या, मग त्याच्यामध्ये त्यांनी जेसन फाईल दिली होती, मग ती कशी रीड करायची, एक्सपेरिमेंट्स करत गेलो. आणि नाव आय कॅन फेअरली से, हा ओके, म्हणजे मला टॅब्लो जर कोणी स्वतःचा वेळ दिला आणि सांगितले की डॅशबोर्ड बनवून दे, तर आय कॅन मेक अ डॅशबोर्ड इन टॅब्लो. कारण मला कळालंय की व्हॉट आय हॅव शुड डू इन अ डॅशबोर्ड, कारण and analyze the whole data set of whatever data set comes to me using Tableau. So I think tool kiva programming language is not necessarily should be a limitation for any one of us. आणि ह्या सेशनचा उद्देशच माझा हा होता की पायथन किंवा आर पासून पलीकडे जाऊन आपल्याकडे काय करिअर स्कोप आहे याच्यावरती विचार करण्याचा. की आय हॅव अ कलीग हू इज अ computer science expert, computer scientist, and she works in ancient Indian scripts. She has created a cryptographic system using natural language processing. She has created structure of Sri Yantra using computer vision algorithms. Now she's trying to learn Modi to implement CV and optical character recognition systems to read Modi Lipi and refine the old ancient scripts written in Modi. So हा प्रत्येकाच्या आवडीचा, लाईक इट शुड कम विदिन यू दॅट दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू डू. मला प्रोग्रामिंग आवडतं, आय विल गो अहेड विथ द प्रोग्रामिंग, बट एन्श्योर दॅट यू आर गोइंग अहेड विथ द प्रोग्रामिंग. बऱ्याचदा काय होतं, 3-4 महिने मी फक्त पायथन शिकतोय, पण नवीन प्रॉब्लेम दिला की मी पहिल्या दिवसाला असतो पुन्हा तिथे, नवीन काही ऑप्शन्स नसतात, मला येत नाही ते सॉल्व्ह करता, मग त्याला काही अर्थ नाही. So you choose one skill. You choose Python, you choose R, you choose SAS, you choose SQL, you choose linear regression, logistic regression algorithms. Kiva you choose as simple as AutoML or Tableau tool and start implementing a problem statement. Try solving it on your own. It will take some time. Just now, right before the session, Dr. Abhijit Wagmare, one of our members, he shared an interesting article with me, how first 20 hours are important to achieve a new skill. So I would say, why not spend that 20 hours to acquire a skill and then think about it whether I'm comfortable with this or not. Honestly speaking, लगेच जॉब मिळेल का, याचं उत्तर आय एम नॉट HR or I don't have immediate job openings. How market works is fairly different for different individuals.
पण if you have a skill, if you have aptitude to solve the problem, if you understand the business case, then the market is yours, is what I have experienced. हे सांगण्याचं कारण म्हणजे माझा स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स. डेटा सायन्स किंवा डेटा अनालिस्ट मी काही फॉर्मल शिक्षण कुठे घेतलेलं नाही. मी जे करतोय ते स्वतः काहीतरी शिकून शिकून वाचून वाचून असंच करतोय. पण ज्यावेळेला मी जाऊन ऍट द बॅक माझ्या ऑर्गनायझेशनला सांगितले की मला काम करायचंय, सो दी अनेक एक्सपर्ट्स आहेत, असं नाहीये की एक्सपर्ट्स नाही आहेत, but they believed in my ability to understand how a volunteering program with 5,000 volunteers and 50,000 students should work. The problem was to understand the problem and not the implementation. कारण एकदा शेड्युलिंग झालं 20,000 सेशन्सचं की मग ते फक्त एक्झिक्यूट करायचं होतं आणि ट्रॅक करायचं होतं. पण त्याच्या आधी काय डेटा कलेक्ट करायचा, फीडबॅक कसा घ्यायचा, त्या फीडबॅक वरून पुढच्या सेशन्सना रेकमेंडेशन कशी द्यायची, हे सगळं पहिला सेशन व्हायच्या आधी होणार होतं. सो समवेअर आय फील प्रॉब्लेम सॉल्विंग, तुम्हाला तो प्रॉब्लेम कळायला पाहिजे. इफ यू डोंट अंडरस्टँड द प्रॉब्लेम, then however you are expert in writing programs, writing codes, sometimes it becomes difficult, is what I feel. I hope I have answered. I tried to elaborate what I feel. लॉकडाऊन मध्ये किंवा पॉसिबल रिसेशन पिरियड मध्ये, if you feel you have a good exposure to data science, then you can visit websites like Econolytics. Econolytics is one very good freelancing website for data scientists. If you have good projects, you can showcase on LinkedIn. See guys, I think use LinkedIn as your branding platform rather than social media or connection networking platform. If you are a data scientist, if you are a person who understands data science algorithms, or the programming terminology or some inept knowledge of it, try pushing the content, your own original content on LinkedIn. People do notice. I have experienced this for myself on design thinking. I am now connected to people whom I never thought I will get connected with. It's the same case with data science. There are ample of opportunities. If you are a student, you can ask for any company to have an internship. Ask them, I will go for unpaid internship, because right now companies are not having capacity to pay you, and they are eagerly happy to have a talent like you if you have that conceptual understanding. But without that, if you are going to say I know Python, then it's not just knowing Python is not going to help. I'm pretty sure about it. You can go on LinkedIn, you can ask, you can put it in BM main group also, that I want to do internship in data science. If you have any opportunities, you can, everyone will try to connect you with right people. But I don't have any exact mantra for this, because it's a bit difficult, honestly speaking. Data science, if you know some of the algorithms, you can experiment with some of the problem statements, and you can create a nice article. You can publish it on Medium, or you can publish it on github.io, and you can share that link with your LinkedIn platform, your network, and that's how you are going to grow from in this recession period. Because while your skill is a king for the world, still your expertise, still your knowledge, still your the way you represent your knowledge is also going to matter the most. So couple of platforms I know are going to be helpful for you is one, Kaggle. If you are looking at programming base, uh, you can talk to LinkedIn experts or somewhere. You can share data. You can share your nice learnings from your projects on Medium platform. Then you can share your same content
on social media platforms. There are interesting projects like InDesign, if I'm not wrong. Even there is one interesting project happening with AutoML. Uh, there is this organization called Vocal.io. Uh, you can contribute to these open source projects. You can share your. This is how you showcase your expertise during this recession period, because people will look for your expertise only right now. As in, expertise is not in sense of a domain expertise, but in the sense of if a problem is given to you, how do you approach the problem? Any other question? अजून काही कोणाला क्वेश्चन किंवा अजून काही डाउट्स असतील समथिंग? Thank you, Shivranjan, for sharing this valuable information. I guess a lot of questions have also been answered, and I guess those who want to make a career into this data science and fields, I guess they must be quite aware about it now, from the information which you shared. अजूनही कोणाला काही क्वेश्चन्स किंवा काही क्वेरीज असले तर यू कॅन डायरेक्टली रीच आउट टू शिवरंजन. His contact details and email ID are there. Please do follow the instructions, or not instructions, I guess it's a set of the process, or I can say steps only, which he has told, right, Shivranjan? Steps किंवा it has to be very individualistic की तुमचा मार्ग तुम्हाला शोधायचा आहे. This is how I figured out my way. Correct, yes. So I guess all participants who are available and have gathered information from this session should follow these. अजून बरेच questions येत राहतात, like when you start studying and you will come across many queries and questions, you can reach out to Shivranjan. He may definitely help you. So Shivranjan, since I guess the session is over from your side, we Yes, can end today's session, right? Okay. Sabrina, thanks. Manish, is Manish part of BM group? I can answer him on there. Any source for Django? Multiple sources. I can take it offline always. You have my phone number and email ID. We can take it on offline from there on. कारण Django, how to connect it with ML is also something that we need to discuss. पण सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. एकच छोटीशी रिक्वेस्ट आहे सगळ्यांना की हा सेशन झाला, आता खूप छान छान वाटलं असेल किंवा ओव्हरवेल्मिंग वाटलं असेल तर से इट्स ओके टू युअर सेल्फ अँड गो टेक दॅट वन स्टेप दॅट यू आर गोइंग टू यू वॉन्टेड टू ऑलवेज, आणि सुरुवात करा. जर तुम्ही सुरुवात नाही केली आणि पहिले 15-20 तास त्याला डेडिकेटेडली नाही दिलेत ना तर नाही होणार. इट्स ऑनेस्टली दॅट वे इट इज व्हेरी डिफिकल्ट. तुम्हाला पहिले काही दिवस तेवढा स्ट्रगल सहन करून पुढे जावं लागेल इज व्हॉट आय एम गोइंग टू से. आणि डोंट वरी, प्रोग्रॅमिंग किंवा पायथन किंवा आर माहीत नसलं तरी डेटा सायन्स मध्ये करिअर होतं हे मी अनुभवातून अनेक लोकांकडून खूप चांगलं शिकलोय. इट्स नॉट मॅन्डेटरी. म्हणजे आपल्या आत्ताच्या सेशन्स मध्ये अनेक एक्सपर्ट्स आहेत, यू कॅन रीच आउट टू देम. बट दिस इज माय पर्सनल फिलिंग. यू डोंट हॅव टू बी एक्सपर्ट इन पायथन और आर to be the data scientist. Correct, sure, Ranjan. Thanks. Initiating is more important than expecting the results. Once you initiate only, you will get the results on it. So I guess we can close today's session. So thank you, Shivranjan. Thank you very much for sharing. Thank you all for joining in and listening patiently. So we will end this session now. Okay. Bye, Shivranjan. Bye, everyone. Bye, Kapil. Bye. Thanks everyone. Thanks for the opportunity.